कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा. हिंदू नववर्ष आणि चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत श्रीराम यंत्राची विधिवत स्थापना. पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, मलेशियाचे पंतप्रधान आणि ओमानचे सुलतान यांच्याशी साधला संवाद. युद्धजन्य स्थिती निवळण्यासाठी मुत्सद्देगिरीकडे परतण्याची गरज सर्वांकडून अधोरेखित. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यापार आणि निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून 497 कोटी रुपयांची रिलीफ योजना जाहीर केल्याची वाणिज्य सचिवांची माहिती. पश्चिम आशियातल्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्याचा विचार नाही, पेट्रोलियम सचिवांची माहिती. जागतिक घटनांचे शेअर बाजारावर तीव्र पडसाद. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2,500 अंकांनी कोसळला. निफ्टीतही 775 अंकांची घसरण. संरक्षण सज्जता आणि सामरिक स्वायत्ततेसाठी ड्रोन निर्मितीमध्ये संपूर्ण आत्मनिर्भरता आवश्यक. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. राज्यातल्या केळी उत्पादकांना केंद्र सरकारचा दिलासा. जळगाव जिल्ह्यासाठी 200 कोटी रुपयांचा केळी समूह प्रकल्प उभारण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. आणि राज्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वारे आणि विजांसह पाऊस. आजही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडला